वेल प्लेड प्रभात. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त बॉलिंग. 1 ओव्हर 4 धावा आणि 3 विकेट. आदेश दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत. चला मॅच स्टार्ट करा. रॉयल बी आणि त्यांच्या अगेन्स्ट आर्यना संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया आता या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार आहे. सेमी फायनल नंबर 1 सध्या आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरची मॅच आहे. याही मॅच मध्ये मजा येणार आहे कारण दोन्ही टीम कडे क्वालिटी प्लेयर्स आहेत. एका साइडला निखिल कडके तर दुसऱ्या साइडला मनीष शर्मा. एका साइडला प्रयेश तर दुसऱ्या साइडला विराज. चला मॅचला आता इथून मात्र आपण सुरुवात करतोय. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. मॅचला आता इथून मात्र आपण सुरुवात करतोय. विश ऑल द बेस्ट. पहिली सेमी फायनल जो संघ जिंकणार तो सरळ फायनलचं तिकीट मिळवणार. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. कोलंबोली एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. कैलास. पाहूया आता कैलासच्या माध्यमातून कशा रीतीने इतर मात्र गोलंदाजी केली जाणार आहे. कैलास बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राइक इनला मनीष शर्मा. पहिला बॉल. ओ पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच सांगतात इट्स अ वाईड बॉल. पंचांनी दोन्ही हात शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये फैलावला आणि त्यांनी डिसिजन दिला. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता इथून मात्र धावफॉल का वरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावांचा आता इथून मात्र अकाउंट ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही टीम्स कडे चांगले खेळाडू आहेत. स्टारकास्ट चांगली आहे. पाहूया आता या मॅच मध्ये मजा येणार आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. पुढचा बॉल. या वेळेला स्ट्रोक चांगला आहे. उचललाय फेकून दिलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसमानी टोला 6 धावा षटकार. गोलंदाजाने केले कमबॅक. त्याने सांगितले तुम्ही मला ठोकणार तर मी तुला रोखणार. विकेट आली आहे. बॅटर बाज. अविनाश भारद्वाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. परंतु कौतुक करावं लागेल कैलास चौधरीचं ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत. एरवी जर का आपण पाहिलं तर अर्जुन सरांनी माहिती सांगितली की पहिले भरपूर रनअप होता या बॉलरचा परंतु आता रनअप कमी केलाय आणि स्पीड देखील थोडासा कमी झाला. परंतु बघा टप्पा अचूक आहे. हीच तर खासियत आहे या गोलंदाजाची. जबरदस्त बॉलिंग.
वेगवान बॉल, फटका तर चांगला आहे, फिल्डर बॉलच्या मागे धावतात, एक धाव कंप्लीट झाली आहे, सिंगलच मिळणार आहे. षटकार आला खरा परंतु त्यानंतर काय कमबॅक केलं या गोलंदाजाने. जबरदस्त बॉलिंग कैलास चौधरी, लाजवाब बॉलिंग. आता स्ट्राइक इनला विजय शेठ खानावकर यांचे चिरंजीव विराज खानावकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. छोटे खानावकर पाहूया आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र बॅटिंग केली जाणार आहे. राजेशाही थाट आहे या खेळाडूचा, परंतु आता बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा कैलास. ओ जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. कैलासच्या वेगाचं प्रत्युत्तर इथून मात्र फलंदाज विराज देऊ शकला नाहीये आणि या मोमेंटला डॉट बॉल आलाय. कमबॅक कसं असावं तर गोलंदाज कैलास चौधरी सारखं असावं. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, लाजवाब बॉलिंग. आता अजूनही 2 बॉल बाकी आहेत, पाहूया आता या 2 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. बॉल तयार, कैलास फुल टॉस, परंतु इकडे सुद्धा लाईन मिस केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र थांबवलाय. अंपायर बॅटला ब्रश झालाय की 22 स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आहे. संधी होती विराज यांना मोठा फटका मारण्याची, परंतु लाईन मिस केली आणि स्वतःच्या फटक्यावरती ते नाराज राहिले. शेवटचा 1 बॉल आता बाकी आहे. पहिल्या षटकातील 9 धावा धावफलकावरती झाल्यात, 1 गडी गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. चला वेळ कमी घ्या. बॉलर पुन्हा एकदा आता इथून मात्र तयार होतील. दरम्यानचा पुढचा बॉल स्ट्राइक इनला अविनाश. कैलास निघाला. यावेळीचा हा बॉल फटका जबरदस्त आहे, टायमिंग बेमिसाल, परंतु तिकडे बघा बॉल मैदानाच्या आतमध्ये स्टॉप झालाय. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. फिल्डिंग करणाऱ्या संघाला खरं तर मैदानाने थोडीशी साथ दिली आहे आणि 2 धावा मिळतात. 2 धाव्यांच्या मदतीने 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतो आहे. 11 धावा, 1 विकेट, 1 षटक. आणि बघा पहिलं सत्र सुरू आहे, अजूनही मात्र 6 बॉल बाकी आहेत. पाहूया आता हे 6 बॉल हाताळण्याची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती दिली जाणार आहे. आणि बघा ही स्पर्धा सुद्धा 1 नंबर आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन आहे, अफलातून आयोजन. बघा आजचे बर्थडे बॉय सन्माननीय आदरणीय रोहन दादा यांचे या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत. चला अजूनही 6 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. ओव्हर नंबर 2 दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आता गोलंदाज आला आहे. आयुष मेहता गोलंदाजी मार्क वरती. कळंबोली टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला अपकमिंग यंगस्टर सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. आयुष मेहता, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा असलेला हा खेळाडू आयुष मेहता. आयुष तयार होतोय. स्ट्राइकिंगला विराज. आयुषचा पहिला बॉल. या वेळेला देखील जबरदस्त बॉल आहे, फटका देखील तितका सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तिसरीची मांग आहे आणि हा प्रयत्न कुठेतरी अंगलट आलाय. तिसरी धाव घेत असताना बॅटर कमी पडला आणि फलंदाज इथून मात्र बाद झालेत.
छोटे खानावकर बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॉबी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाज आयुष पुन्हा एकदा तयार होईल. दरम्यानचा पुढचा बॉल आयुष निघालाय. पुन्हा एकदा या बळीला देखील फिंगर रोल्स केले होते. लेग कटरचा वापर इथून मात्र गोलंदाजाने दाखवला खरा. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सक्सेस होतोय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात. चांगली गोलंदाजी टप्प्यावरती नियंत्रण आहे या गोलंदाजाच्या आणि बघा कमीत कमी धावा इथून मात्र देण्याचा त्याचा मानस आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन स्पोर्ट्स क्लब हा संघ आपल्याच आयोजनामध्ये आज मात्र सेमीफायनलचा सामना खेळतोय. ओ या वेळेला समोरून बॉल बाहेर काढलाय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. कौतुक करावं लागेल आयुष मेहता याचं. कमी वयातच या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलं आणि आज मात्र टेनिस बॉल क्रिकेटची दारं ठोठावत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉलिंग. अविनाश साठी हा बॉल, विकेटची संधी आहे. बॉल हवेत. ओ जबरदस्त प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. मोये 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 आणि बॅटर इथून मात्र बाद. यश डीजे जबरदस्त बॉल. पुन्हा एकदा रनआउटची संधी परंतु इकडे एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. सतीश भाऊ बॅटीला लागलं की यस बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. अरे बापलं बॅटला ब्रश झाला त्यानंतर एक धाव कंप्लीट केली आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. टार्गेट सेट करणारा शेवटचा बॉल. पुन्हा एकदा लाईन मिस केली. इकडे सुद्धा विकेट मिळाली आहे. षटक आता संपलंय. धावा झाल्या 18 आणि विजयासाठी 19 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. चला रॉयल कळंबोली ए आणि सुपर माऊली कॅप्टन टॉस साठी या.
19 धावांचं लक्ष आहे येणाऱ्या 12 बॉल मध्ये. चला रॉयल कळंबोली ए टीम आणि सुपर मावली कॅप्टन टॉससाठी या 19 धावांचं लक्ष आहे. 19 रन आता इथून मात्र कंप्लीट करायचे आहेत येणाऱ्या 12 बॉल मध्ये. सचिन आणि निखिल आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. ज्या जोडीने मात्र मागील मॅच मध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली. चला कॅप्टन या आदेश दादा यांच्या शुभ हस्ते इथून मात्र आपण टॉस करणार आहोत. आदेश दादांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. 12 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. जो संघ जिंकणार तो खरं तर फायनलचं तिकीट मिळवणार. परंतु समोर देखील तितकेच ताकदवान गोलंदाज आहेत कारण मास्टर माइंड मनीष शर्मा आहे. कधी काय करू शकतात याचा नेम नाही. यष्टांच्या मागे ते सध्या विकेट किपिंग करतायत. सुपर मावलीने टॉस जिंकले. डिसिजन काय आहे? बघा अविनाशचा पहिलाच बॉल. निखिल कडके सांगतात माझा पॅटर्नच वेगळा आहे आप्पा, मी डायरेक्ट तोडतो. काय मारलाय पहिल्याच बॉल वरती षटकार. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं अविनाशचं. फुल टॉस बॉल हवेत आहे. बॉबी बॉलच्या खाली आणि इथे बघा फुल टॉस बॉल वरती विकेट आली आहे. निखिल कडके बॅक टू द पॅव्हिलियन. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रयश पाटील. प्रयश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पाहूया आता ही मॅच प्रयश पाटील साठी भरपूर मोठी आहे कारण आज त्यांचं सर्व कुटुंब ही मॅच पाहतोय. त्याला इकडे खेळावं लागणार आहे. परंतु समोर अविनाश मागील हप्त्यामध्ये त्याने बेस्ट बॉलरचा किताब जिंकलाय. त्याला देखील प्रवीण सर कमी लेखून चालणार नाही. पहिल्या बॉलवरती षटकार आला खरा परंतु त्यानंतर त्याने इकडे कमबॅक केलंय. जबरदस्त बॉलिंग. अविनाश पुन्हा एकदा तयार झालाय. स्ट्रायक इनला डाव्या हाताचा फलंदाज प्रयश साठी. ओ माय गॉड बॉल हवे. व्हॉट अ कॅच. काय झेल पकडलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट भावेश उलवेकर. उडता हुआ भावेश. माझ्या मते झेल आवडला असेल तर टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये.
काय जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. भावेश उलवेकर आज मात्र ही क्लिप व्हायरल होईल पीटीसी लाईव्ह वर. जबरदस्त कॅच, जणू काही स्विमिंग पूल मध्ये सूर मारत होता की काय, हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, विशाल भोईर. अविनाशचं कौतुक करावं लागेल. याही वेळेला बॉल हवेत, परंतु फिल्डर पासून हा बॉल भरपूर दूर आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत, तिसरीची मांग आहे आणि या वेळेला 2 धावा, तिसरीचा प्रयत्न. ओ माय गॉड, 3 धावा पूर्ण होत आहेत. 4थ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि 4 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. जबरदस्त रनिंग, 4 धावा इथून मात्र धावून काढल्या जात आहेत. आता 8 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज. 8 चेंडू 9 धावा. 8 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. बॉल तयार. पुन्हा एकदा अविनाश. अविनाश तयार झालाय पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता. ओ याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, खूप चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे सुद्धा 1 धाव जरूर धावून काढली जाते. 7 चेंडू आणि विजयासाठी आता 8 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू 8 धावा. सचिन खारबार आता स्ट्रायकिंग इन वरती उभा, ज्याच्याकडे क्लास आहे, ज्याच्याकडे क्रिकेट मधला दर्जा आहे. बॉल तयार. ओ माय गॉड, पराभवाचं अंतर कमी करणारा सचिनच्या बॅटमध्ये धमाका. 6 धावा, षटकार. स्क्रीन वरती दाखवलं जात आहे आज खरं तर ज्यांचा वाढदिवस आहे, सामाजिक कला क्रीडा क्षेत्रामधलं भरपूर मोठं नाव आहे. खरं तर रोहन दादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे स्क्रीन वरती आणि आज त्यांच्या देखील चेहऱ्यावरती स्माइल आहे, कारण आज आर्यन संघ चांगलं क्रिकेट खेळतोय. 6 बॉल मध्ये आता 2 धावा करायच्या. जरी 1 धाव बनवली तरी सुद्धा बॅटिंग करणारा संघ टॉसच्या बळावरती विजयी ठरेल. 6 मध्ये 2. बॉलिंग ट्रॅक वरती आता मनीष शर्मा आपल्याला पाहायला मिळतात. 6 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. पाहूया आता या मॅच मध्ये काय घडणार आहे. ओ कमी गतीचा बॉल, मी मगाशी उल्लेख केला. मनीष शर्मा हा सहजासहजी मॅच सोडणाऱ्यातले नाही आहेत, त्यांच्याकडे क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. चांगली बॉलिंग. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. या वेळेला बुद्धिमत्तेचा वापर केलाय आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. स्कोर बराबर 18 धावा झाल्या. 4 बॉल मध्ये आता 1 धावेची गरज आहे. बॉल तयार. आणि सामना जिंकलाय, फायनल मध्ये दाखल झालाय आर्यन स्पोर्ट्स क्लब हा संघ. वेल प्लेट, अभिनंदन. फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय. नाव आहे आर्यन स्पोर्ट्स क्लब. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच